जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। जमाते इस्लामी हिंदचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने ईद मिलनचा कार्यक्रम अशा परिस्थितीमध्ये ठेवला की माणूस माणूसचा शत्रू झालेला आहे या जगामध्ये। आणि पृथ्वीवरती जर आपण पूर्ण जगाचा विचार केला तर या जगामध्ये आता माणुसकी नष्ट झालेली असा या आजच्या वेळेला दिसून येत आहे। परंतु या जगामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आज सुद्धा अशी माणसे आहेत की ज्यांच्यामुळे या देशाचा संविधान आज जिवंत आहे। मी परवा मुंबईचे मीरा रोडवर होतो, जे मागचे महिना दीड महिन्यामध्ये एक छोटीशी तिथे दंगल घडली होती। एक आईसारखी बावली मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एक असा प्रकरण झाला। तर घडलं असं होतं की एक 15-17 वर्षाचा एक मुलगा जे मुस्लिम समाजाचा होता आणि काही लोकांनी त्याला अडवून त्याला मारहाण करण्याची सुरुवात केली होती। परंतु तो पळत पळत आली आणि त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे। ते म्हटले की नाही तुझा मुलगा नाही, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला कसं माहित आहे की हे मुलगा माझा नाही, आणि त्याला त्यातून वाचून घेतला। आणि ती होती हिंदू बाई होती आणि तिने एक माणुसकी धर्म निभावला। असे अनेक प्रकारांना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात। खऱ्या अर्थाने आम्ही विपरून गेलेलो आहे। समाजामध्ये आज माणुसकी नष्ट झालेली आहे। ज्या माणसा कुराणमध्ये पवित्र कुराणमध्ये आहे की एक माणसाचा जर नेमका खून झाला तर सारे मानवतेचा खून झालेला आहे असा त्याच्यामध्ये आहे। परंतु आज बघा की काय पैशासाठी, काय मजहबसाठी आणि काय पॉलिटिकल याच्यासाठी आता या देशामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही। परंतु खरोखर मी जमाते इस्लामी हिंदचा आभार व्यक्त करतो की त्यांनी असे अनेकदा, कारण मला तर आठवत नाही की असे प्रोग्राम कोणी घेत असेल। मी खरे मनाने जमाते इस्लामीला आजचा अभिनंदन करतो की प्रत्येक 3 महिन्याला कमी कमी कोणत्याही विषयावर असे कार्यक्रम तुम्ही घेत जा। तुमच्या पाठीशी आम्ही सर्व आहेत। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।